पट्टी के बिल को लेकर कामतघर गणेश नगर से नगर सेवक कमलाकर पाटिल के नेतृत्व में विशाल मोर्चा निकाला गया। इस मोर्चे में हजारों की संख्या में महिला पुरुष शामिल होकर मनपा मुख्यालय तक मोर्चा निकालकर आयुक्त को ज्ञापन दिए। इस मोर्चे में शहर प्रमुख सुभाष माने, सचिव दिलीप नाइक, भगवान ठाकुर, नितिन बजागे, नारायण चौधरी आदि पदाधिकारी शामिल थे। आमदार रुपेश म्हात्रे साहेब, शिवसेना शहर प्रमुख सुभाष माने साहेब, माननीय नगरसेवक स्थायी समिती सदस्य कमलाकर पाटील साहेब, मनोज पाटील साहेब, शिवसेने सर्व पदाधिकारी, तालुका शिवसेना प्रमुख नारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली स्थायी नगरसेवक स्थायी समिती सदस्य कमलाकर पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला। तरी सर्वांनी सहकार्य करून मोर्चा सहभागी व्हावे। रद्द करा नळपट्टी, रद्द करा, रद्द करा, रद्द करा नळपट्टी, रद्द करा, गरिबांना न्याय द्या, रद्द करा, रद्द करा नळपट्टी, रद्द करा। देवानंद साहेब आणि शिवसेना शहर प्रमुख सुभाष माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे। तरी सर्वांनी मोर्चा सहभागी व्हा। त्याची तोडफोड होता कामा नये, काही कुठलाही प्रकार अनुचित प्रकार घडू नये। आपण इथे शांततेत बसा, घोषणा देत आम्ही शिष्टमंडळ आम्ही वरती जाऊन साहेबांना निवेदन देतो आणि आपण सगळे इथे आल्या तिथपर्यंत सहकार्य केले, पोलिसांना सहकार्य केले, त्याचप्रमाणे सहकार्य अजूनही करा। सर्वांना विनंती आहे, फक्त कोणी उद्रेक करू नका, कारण इथपर्यंत आता सक्सेस झालेला आहे। जो आपल्या मागण्या मान्य नाही होणार त्यावेळेस उद्रेक मोर्चा निघेल। तो कायम असताना सुद्धा प्रशासनाने तो ठराव वारंवार नक्की आम्ही अर्ज करून सुद्धा जे आम्हाला उत्तर दिले का हा ठराव झालेला, परंतु कुठल्याही नगरसेवक 90 नगरसेवकांमध्ये ज्यांनी सही केलेलं असेल तेही सांगतात का ठराव झालेला नाही, आम्ही तिथे स्थगित दिलेलं होते सर, परंतु तरी पण प्रशासनानं सरसकट घरपट्टी लावली, त्या पाणीपट्टी लावली। आम्हाला त्या गोष्टीचा विरोध आहे। महापालिकेनं आम्हास कमिशनर साहेबांनी हे असं आश्वासन काय त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की येणारी 100 MLDची पाणी आम्ही या बेसवर मंजूर केलेली की आम्ही प्रत्येक नळाला मीटर बसून पाणीपट्टी वसूल करू, कुठल्याही प्रकारचं प्रॉपर्टीवर नाही, नळाला मीटर बसूनच पाणीपट्टी वसूल करू। खरं म्हणजे ही नळपट्टी आकारणी करण्याच्या अगोदर प्रशासनाने जे पाण्याचा जो लिकेज आहे तो लिकेज आधी बंद करायला पाहिजे। प्रशासन सांगतं आमच्याकडे एवढं पाणी येतं, तेवढ्या पाण्याचं बिल आम्ही संपूर्ण भिवंडीमधून वसूल करू। का वसूल करू? तुमचा जो लिकेज आहे 50% पाण्याचं लिकेज गटारात वाहून जातं, ते आधी वसूल करा, ते बंद करा। तो नळ पाण्याची रिपेअरिंगसाठी प्रशासन हजारो लाखो करोडो रुपये खर्च करतो, पण तो खर्च केलेला पैसा उपयोगात येत नाही, तो पाणी लिकेज झालेला आधी बंद करा आणि मग आमच्याकडनं प्रशासनाने नळाची पाणी वसुली करावी। आणि तरी हे जर तुमच्यात होत नसेल तर तुम्ही आमच्या नळांना मीटर बसवा, मीटर प्रमाणे वसुली करा, मग समजेल आम्ही वापरतो किती पाणी आणि भिवंडीत पाणी किती येते। आणि हा जो आंदोलन आहे हा आंदोलन उग्र करण्याची तयारी आपण ठेवायला पाहिजे। प्रशासनाने आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि येणाऱ्या महासभेमध्ये सगळ्या नगरसेवकांनी हा पाण्याचा प्रश्न उठवून धरला पाहिजे आणि ही अट मान्य झालीच पाहिजे। आणि ह्यासाठी जे तुम्ही आमच्या निवेदनाला मान देऊन इथं सगळेजण उपस्थित झालात, सगळे पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी या सर्वांचं मी शिवसेनेतर्फे शतशः धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।